नमस्कार. ग्रंथाली आणि दी शिक्षण मंडळ गोरेगाव यांच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत. शिकणारी शाळा अभिरंग, शिकणारी शाळा बालरंग या पुस्तकाच्या डिजिटल प्रकाशन सोहळ्यामध्ये गुणवत्तेचा ध्यास आणि सर्वांच्या विकासाची आस हे ब्रीदवाक्य आपल्या कार्यातून प्रत्यक्षात उतरवणारी शाळा गोरेगावकर शाळा आणि संस्था दी शिक्षण मंडळ गोरेगाव. गावातल्या काही लोकांनी एकत्र येऊन गावातल्या मुलांसाठी सुरू केलेली शाळा, जी नुसतं पुस्तकी शिक्षण देत नाही तर समाजभान असणारे विद्यार्थी नागरिक घडवते. प्रवाहाविरुद्ध जात प्रयोगशीलता जपत, मुलांचा आणि पालकांचा विश्वास संपादन करत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या शाळेचा आणि संस्थेचा प्रवास आपण अनुभवणार आहोत. शिकणारी शाळा अभिरंग, गोरेगावकर इंग्लिश स्कूल आणि शिकणारी शाळा बालरंग, डोसीबाई जिजीभॉय बालविहार आणि डोसीबाई जिजीभॉय प्राथमिक शाळा या पुस्तक संचातून. या पुस्तक संचाचा डिजिटल प्रकाशन सोहळा आणि या सोहळ्यामध्ये सहभागी होणारे मान्यवर आहेत माननीय सुभाष देसाई, मराठी भाषा व उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय कपिल पाटील, शिक्षक आमदार, माननीय हेमचंद्र प्रधान, विज्ञान शिक्षणतज्ज्ञ लेखक, उमा कोगेकर, CEO CK आणि त्यांच्यासह दी शिक्षण मंडळ गोरेगावचे अध्यक्ष विजय नाईक, कार्याध्यक्ष गिरीश सामंत, सहकार्यवाह शलाका देशमुख, पुस्तकाच्या संपादिका वैशाली रोडे. आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट अशी की माननीय देसाई साहेब, विजय नाईक, गिरीश सामंत, शलाका देशमुख आणि वैशाली रोडे ही सर्व मंडळी या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. नमस्कार. दी शिक्षण मंडळ गोरेगाव या संस्थेच्या शिकणारी शाळा अभिरंग आणि शिकणारी शाळा बालरंग या दोन पुस्तकांचे प्रकाशन प्रमुख पाहुणे सुभाष देसाई, कपिल पाटील, हेमचंद्र प्रधान, उमा कोगेगावकर यांच्या उपस्थितीत होत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. संस्थेचे अध्यक्ष विजय नाईक, गिरीश सामंत, शलाका देशमुख, वैशाली रोडे यांची उपस्थिती या प्रकाशन सोहळ्यास लाभली आहे. थोडेसे पुस्तकाबद्दल. दी शिक्षण मंडळ गोरेगावच्या गोरेगावकर इंग्लिश स्कूलच्या पहिल्या शाळेचा आणि त्यानंतर 57 वर्षांनी सुरू केलेल्या बालवाडी आणि प्राथमिक शाळेच्या स्थापनेपासूनचा इतिहास या पुस्तकात आहे. हा केवळ एक शिक्षण संस्थेच्या उभारणीचा इतिहास नाही, त्यामागील विचार, काळाची गरज व भविष्याचा वेध याबाबत दृष्टिकोन देणारा दस्तावेज आहे. दोन संस्थांचा बदलता काळ, बदलती शिक्षण धोरणं, बदलती सामाजिक मानसिकता लक्षात घेत विद्यार्थी घडवताना केलेली विवेकी विचार यातून दिसतो. पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे शिक्षण देणाऱ्या या संस्थेची वाटचाल सहज व वस्तुनिष्ठ पद्धतीने यात येते. वैशाली रोडे यांचे संपादन त्यास लाभले आहे. आता थोडेसे ग्रंथालीविषयी. ग्रंथालीचे 45वे वर्ष आहे. 45 वर्षात ग्रंथालीने 1200हून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. दरमहा आम्ही शब्दरुची मासिक प्रकाशित करतो. त्याची वार्षिक वर्गणी 300 रुपये आहे. आपण ती 300 रुपये वर्गणी भरली तर आपण ग्रंथालीच्या संपर्कात राहू शकता. लॉकडाऊन असल्यामुळे आपल्याला हा कार्यक्रम जाहीररित्या हॉल घेऊन करता आला नाही. याआधी ग्रंथालयाने सोशल मीडियावरून मेदालकरी यांचे स्वप्नपंखांना आकाश तिटे, जयंत नाईक नवरे यांचा आनंद यात्री, पोलीस अधिकाऱ्याची डायरी, डॉक्टर हेमा पुरंदरे यांचं वंश अनुवंश, भगवान इंगळे यांचं उभारणी, ढोर, बिडू, प्रतिभा विश्वास यांचं पोलीस नवमंडळातील 21 IPS नक्षत्र ही पुस्तके फेसबुक व यूट्यूब चॅनलवरून प्रकाशित केली. 1 मे पासून ग्रंथालयाने सोशल मीडियावरून साहित्याच्या पारावारा उपक्रम सुरू केला. याचे 25 भाग झाले आहेत. यात लेखक व वाचक सहभागी होत असतात. हा कार्यक्रम मी दर शुक्रवारी सकाळी 10ला प्रसारित करतो. आपण तो जरूर पाहावा. दिवाळी अंक हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य. सांस्कृतिक संचित आणि परंपरा. करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी छापील दिवाळी अंक निघतील का? त्यांना अर्थबळ लाभेल का? प्रसिद्ध झालेले तरी वितरणाचे काय असे प्रश्न आहेत. तरीही ही परंपरा खंडित होऊ नये म्हणून पुढाकार घेत ग्रंथालयाने 5 दिवाळी अंकांच्या संचांची योजना आखली आहे. यात शब्दरुची, ऋतुरंग, अंतर्नाद, मौज आणि पद्मगंधा हे 5 दर्जेदार दिवाळी अंक असतील. या संचासह स्टोरीटेलचे 3 महिने मराठी, हिंदी, इंग्रजी ऑडिओ बुक्स ऐकता येण्याचे भेट कार्ड हे आम्ही आपणास देणार आहोत. असा एकूण 249 रुपयांचा संच आम्ही फक्त 1000 रुपयात वाचकांना उपलब्ध करून दिला आहे. त्यासोबत त्यांना दिवाळी पहाट हा उपक्रम पोर्टलवरती जाऊन बघता येईल. आज प्रसिद्ध होणारी 2 पुस्तके मूळ किंमत 650 रुपये, सवलतीत 400 रुपयात उपलब्ध आहे.
या कार्यक्रमास द शिक्षण मंडळ गोरेगाव या संस्थेने आम्हाला सामावून घेतले, याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. एवढे बोलून मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. ग्रंथालीच्या वतीने मनोगत व्यक्त केलं ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलाजपूरकर यांनी. आता पुस्तक प्रकाशन. माननीय मंत्री महोदय श्री सुभाष देसाई यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होतं आहे आणि इतर मान्यवर त्यात सहभागी होत आहेत. अमृत महोत्सव साजरा केलेल्या शाळेचा, संस्थेचा, कार्याचा प्रचंड आवाका मांडणं, त्याचा आलेख मांडणं हे डॉक्युमेंटेशन किंवा दस्तऐवज करण्याइतकंच महत्त्वाचं काम. आणि पुस्तक संचाच्या रूपाने ते संग्राह्य आणि वाचनीय व्हावं यासाठी ज्यांचा मोलाचा सहभाग आहे अशा पुस्तकाच्या संपादनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या वैशाली रोडे, त्यांच्यासोबत शिक्षक प्रशिक्षण, मार्गदर्शन या कामांसोबत शिक्षकांशी, संस्थेशी जोडल्या गेलेल्या सहकार्यवाह प्रयासच्या केंद्रप्रमुख शलाका देशमुख या दोघींचंही मनोगत आता आपण ऐकणार आहोत. शिकणारी शाळा अभिरंग आणि शिकणारी शाळा बालरंग या 2 पुस्तकांचे संपादक म्हणून मी आज तुमच्याशी बोलते. पुस्तकावर संपादक म्हणून नाव माझं आहे, पण खरं तर हे संपादन माझं एकटीचं नाही आहे. शाळेच्या अमृत महोत्सवानिमित्त पुस्तक करायचं ठरलं. तो निर्णय कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला होता, सगळ्यांनी मिळून घेतला होता. पण ह्या पुस्तकाचं संपूर्ण नियोजन ते अगदी 15 दिवसापूर्वी शेवटची दुरुस्ती होईपर्यंत प्रत्येक निर्णय हा आम्ही सगळ्यांनी मिळूनच घेतला आहे आणि त्या अर्थाने ते खरंखुरं टीमवर्क आहे. टीमवर्कमधून उभ्या राहिलेल्या या पुस्तकाची निर्मिती कशी झाली त्याबद्दल थोडंसं. एखाद्या संस्थेचा, शाळेचा 75 वर्षाचा पट मांडणं ही सोपी गोष्ट नाही आहे. तो काळ, तेव्हाची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि विशेषतः शैक्षणिक परिस्थिती या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शाळेचा विचार करायला हवा होता. 1940मध्ये शाळा सुरू झाली देवळाच्या ओसरीवर. 42मध्ये तिचं स्वतःची इमारत उभी राहिली. हे सगळे उल्लेख शाळेच्या अहवालांमध्ये होतेच. विशेषतः शाळेचं दप्तर हे नीट ठेवलेलं होतं. म्हणजे अगदी 1940मध्ये शाळेच्या स्थापनेची जी पहिली बैठक झाली तिथपासून ते सगळ्या बैठकांचे इतिवृत्तांत शाळेच्या दप्तरात व्यवस्थित बांधून ठेवलेले होते आणि ते आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं वाटलं होतं. त्यामुळे काय काय घडलं हे क्रोनॉलॉजिकल आपण ज्याला म्हणतो तसं डोळ्यासमोर उभं राहत गेलं होतं. आता प्रश्न काय होता, काय घडलं ते कळलं, पण ते कसं घडलं ते कळायला हवं होतं. कारण अहवालात येतं ते काय घडलं येतं, कसं घडलं ते येत नाही. हे पुस्तक होतं, त्याच्यात ते यायलाच हवं होतं. त्या दृष्टीने कसा प्रयत्न करावा, त्यावेळचे कोणी आहेत का आपल्याला सांगणारे. आणि मग असं लक्षात आलं की शाळेचे जे पहिले 7 विद्यार्थी होते त्यातले 3 विद्यार्थी 2016मध्ये शाळेच्या पुस्तकाला जेव्हा सुरुवात केली तेव्हा हयात होते. ते होते वसुधा पाटील, जगदीश जोशी आणि सुलोचना जयकर. वय होतं 85 पार, पण विशेषतः वसुधा पाटील ह्यांच्या स्मृती तल्लख होत्या. खूप बारीक सारीक तपशील त्यांना त्यावेळचे आठवत होते आणि त्या स्वतः शाळेची विद्यार्थिनी होत्या आणि नंतर शिक्षिकाही होत्या. त्यामुळे शाळेच्या अनुभवांबद्दलचं गाठोडं त्यांच्याकडे होतं. हे सगळं मिळवणं आवश्यक होतं आणि त्यासाठी आपल्या माजी विद्यार्थिनी आणि लेखिका सुनीती जैन पाटीलबाईंकडे 2-3 दिवस जाऊन राहिल्या चक्क. आणि मग त्यांनी बाईंना बोलतं केलं, बाईंच्या आठवणी जागवल्या. हे सगळं शाळेच्या दप्तरातलं काय झालं आणि पाटीलबाईंच्या तोंडून कसं झालं हे सगळं एकत्र करत करत शाळेचा सुरुवातीचा काळ उभा राहिला. हे सगळं तपशीलवार सांगण्याचं कारण एवढं
की पुस्तकाला उशीर झाला हे खरं आहे, पण प्रत्येक तपशील इतका आणि असा तपासून घेतच हे पुस्तक आकाराला आलेलं आहे. वेळ लागला, थोडेसे कष्ट झाले, पण तरी आमच्यासाठी ते कंटाळवाणं झालं नाही, कारण ते आमच्यासाठी काम नव्हतंच मुळी, ती एक क्रिएटिव्ह प्रोसेस होती निर्मितीची. दुसरी अशीच छान प्रक्रिया होती ती म्हणजे पुस्तकाचं लेखन. हे लेखन कोणी एकाने करावं का? तर ते तसं नको होतं, कारण कुणीतरी काहीतरी सांगतंय असं पुस्तक नको होतं. ते हवं होतं शाळा जशी ज्यांना भावली आहे, जाणवली आहे, तशी तशी उलगडणारं. शाळा आणि विद्यार्थी, शाळा आणि शिक्षक ह्यांच्यात जे बंध असतात, शाळा नावाचा आपल्या काळजात जो हळवा कोपरा असतो, तो आपलेपणा, तो हळवेपणा तसाच राहायला हवा होता पुस्तकात. आणि त्या दृष्टीने काय करावं? मग आम्ही काही माजी शिक्षकांना भेटलो, काही माजी विद्यार्थ्यांना भेटलो. माजी विद्यार्थ्यांना आव्हान केलं की शाळेबद्दलच्या तुमच्या आठवणी लिहून पाठवा, तुम्हाला काय वाटतं शाळेबद्दल ते लिहून पाठवा. आणि खूप छान प्रतिक्रिया आल्या, खूप छान प्रतिसाद आला. माजी शिक्षक आणि माजी विद्यार्थी यांच्या अनुभवांमधून शाळेचा मधला बराचसा काळ उभा राहिला. आणखीन एक असा मोठा काळ होता तो प्रभू सरांचा. प्रभू सर 30 वर्ष शाळेचे मुख्याध्यापक होते आणि त्यांनी शाळा घडवली होती, तिला आकार दिला होता. त्यांना त्यांच्या तोंडून सगळं कळणं आवश्यक होतं आणि त्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. पण पुस्तकाच्या कामाला सुरुवात झाली आणि लगेचच प्रभू सर गेले. पण त्यापूर्वी शाळेबद्दलचं, शाळेच्या वेगवेगळ्या शाळेसंबंधित वेगवेगळ्या विषयांबद्दलचं त्यांचं ओरल डॉक्युमेंटेशन शाळेत करून ठेवलेलं होतं. आणि त्याच्या मदतीने आम्ही त्यांचा काळ 30-35 वर्षाचा जो काळ आहे तो कसा असेल शाळेसाठी हे पाहत गेलो, त्यांच्या दृष्टीने पाहत गेलो. पुन्हा त्या काळातले जे माजी विद्यार्थी आहेत त्यांची जोड होतीच त्याला. अशा प्रकारे तो काळही उभा राहिला. त्याच्यानंतर 85 नंतर किंवा 90च्या दशकात शाळेत जी कामं उभी राहिली, जी प्रशिक्षणं झाली, त्यांच्यातून जी शाळा घडली, त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार आणि त्यामध्ये सहभागी झालेले सहप्रवासी म्हणू आपण, ते तर अजूनही शाळेबरोबर आहेत. आणि त्यांचे अनुभव, त्यांचे विचार, त्यांची मतं हे सगळं पुस्तकात येणारच होतं आणि तसं ते आलंही. तुलनेने तो सोपा भाग होता, कारण ते शिक्षक, ते विद्यार्थी समोर होते आमच्या. असं एकूण शाळेचं लेखन झालं. आणि त्याच्यानंतर मग मजकूर तर गोळा झाला. पुन्हा ह्याच्यात शिक्षण मंडळ, त्याचं व्यवस्थापन, संस्थेची 3 केंद्र, हे सगळं लेखनही त्याच्यामध्ये आलं. त्या संस्थेशी, त्या केंद्राशी जे जवळून संबंधित आहेत, त्याच्या कामात जे आहेत, त्यांनीच त्याचं लेखन केलं. आणि मग ते सगळं त्यामध्ये आलं. 3 शाळा आणि हे सगळं लेखन असा समग्र विचार करून कसं असायला हवं, त्याची भाषा कशी असायला हवी, हे सगळं आम्ही ठरवत गेलो. भाषा एकच तर असणार नव्हती, कारण लेखन वेगवेगळ्या लोकांनी केलेलं होतं. पण तरीही त्यात काही सारखेपणा हवा, काहीतरी एक समान धागा हवा. या दृष्टीने त्याच्यात काय अजून ॲड करायला हवं, त्याच्यातला काय काढायला हवं, कशात काय बदल करायला हवेत, हे आम्ही ठरवत गेलो. आणि ते आम्ही म्हणजे सगळे मिळूनच ठरवत गेलो. त्या अर्थी ते टीमवर्कच होतं. ह्या सगळ्या प्रोसेस खूप मोठी होती ही सगळी. आणि त्यात सगळ्यांची आपापली इतर कामंही सुरू होती. आत्ता ऐकताना कदाचित तुम्हाला हे कंटाळवाणं वाटू शकेल, पण आम्हाला नाही कंटाळा आला, खूप मजा आली आणि आम्ही हे खूप एन्जॉय केलं. मला स्वतःला शाळेची विद्यार्थिनी ते शाळेच्या पुस्तकाचे संपादक, व्हाया पालक आणि कार्यकारिणी सदस्य, हा प्रवास खूप समृद्ध करणारा होता. एवढंच नाही, ज्या टीमवर्कसाठी प्रभू सरांनी 15 ऑगस्टचे प्रकल्प सुरू केले, ते टीमवर्क शाळेत कसं रुजलं आहे हे दाखवणाराही होता. आपले आजी माजी विद्यार्थी, शिक्षक आणि पुस्तकाच्या सर्व वाचकांना तो तसाच जाणवेल याची खात्री आहे. शिकणारी शाळा, अभिरंग आणि बालरंग या 2 पुस्तकांच्या प्रकाशनाच्या निमित्ताने
मी या एकूणच पुस्तकांच्या लेखन प्रक्रियेचा एका थोडा निराळ्या अंगाने आढावा घेणार आहे. वैशालीने तिच्या मांडणीत सांगितलंच की हे अखंड टीमवर्क होतं आणि अनेकांनी त्यासाठी लिहिलं. ज्यांनी लिहिलं नाही, प्रत्यक्ष लिहिलं नाही, त्यांनी माहितीची खूप मोठी भर घातली आणि किंवा वेळोवेळी त्या आपल्या अनुभवांबद्दल सांगितलं आणि ते सगळं पुस्तकात सामावून घेतलं गेलं. अशी एक वेगळी प्रक्रिया या सगळ्या लिखाणात झाली. मी जे मांडणार आहे ते या प्रक्रियेबरोबरच अजून एक प्रोसेस किंवा अजून एक प्रक्रिया आपण म्हणूया या लेखनाच्या वेळी झाली, ती या संपूर्ण लेखनाच्या निमित्ताने मागे वळून पाहण्याची. उदाहरणार्थ बालवाडी प्राथमिक पासूनच ती सुरुवात केली. तर याचं लेखन खरं तर तिथे असणाऱ्या ताईंनीच केलं, कारण सुरुवातीपासून आतापर्यंतच्या संपूर्ण त्या काळात त्या सगळ्या जणी हजरच होत्या आणि त्यांनीच ते घडवले. त्यामुळे त्यांच्यासाठी ते लिहिणं सोपं होतं आणि त्यांनी ते लिहिलंही. पण ते लिहित असताना एक एकट्याने नाही लिहिलं. नाव जरी एकीचं कोणाचं तरी असतं तरी सगळ्यांनी मिळून चर्चा केल्या, फाईल्स बघितल्या, जुने जे उपक्रम होते किंवा शाळा सुरू झाली तेव्हा ज्या पद्धतीने उपक्रम केले जात होते त्याच्यात आता बदल झालाय. तर तो बदल का केला, कसा झाला तो बदल, तर हे सगळं लेखनात कसं आणता येईल यासाठी काही चर्चा केल्या आणि त्यानिमित्ताने एक आढावा सुद्धा घेतला की त्या बदलाला नेमकं काय कारण झालं होतं. नुसता कंटाळा आला असं तर असू शकत नाही, तर नेमकं काय कारण झालं होतं असा एक आढावा घेतला गेला. प्रशिक्षणांच्या बाबतीत खूपच मागे वळून पाहणं झालं, कारण वर्षाताईंची प्रशिक्षणं असतील तर तेव्हाचे सगळ्या चर्चा आठवत होत्या. पुण्याला जाण्यातली गंमत किंवा याच्यापासून एकूण बसून केलेलं काम, एकत्रितपणे केलेलं काम आणि मुलांबद्दलच्या चर्चा ह्या सगळ्या आठवत होत्या. मावळणकर सरांबद्दल बोलायचं झालं तर सरांची फाईल बघताना तर असं झालं की अरे बापरे, इतकं काम करायचं अजून बाकी आहे आपल्याला याच्यावर आणि सर तर आता नाहीयेत. तर खूप हतबलता वाटली आणि असं वाटलं की अरे काय, सरांचं स्वच्छ फलक लेखन किंवा स्पष्टता त्यातली याचा एकही फोटो सुद्धा आमच्याकडे नाही, याची हळहळ वाटली. बालवाडीचं लेखन करताना गेल्या 5 वर्षात एक मोठा बदल आम्ही केलेला आहे, पद्धतीतला बदल आहे. तो आधीच्या पेक्षा पूर्ण वेगळा आहे असं नाही, आधीचं काही घेऊन नवीन केलेले बदल आहेत, पण तरी सुद्धा तो बदल होता आणि लिखाणाला सुरुवात केली ती साधारण 4 वर्षापूर्वी. तेव्हा तो नुकताच करायला घेतलेला होता आणि लिहिता लिहिता मध्ये वर्ष गेली आणि अनुभवानेही आम्ही पुढे गेलो. त्यामुळेही लिखाणात बदल होत गेले आणि मग चर्चाही होत गेल्या. मुक्त खेळ असेल किंवा मोकळा वेळ असेल किंवा स्वातंत्र्य असेल, या सगळ्या गोष्टींचा एक आढावा घेतला गेला की म्हणजे नेमकं काय म्हणायचंय. अभि गोरेगावकर या माध्यमिक शाळेच्या बाबतीतलं तर वेगळंच होतं, कारण एक इतिहास घेऊन आलेली शाळा होती. मुख्य लिखाण हे तर खूप इतिहासातच राहिलेलं होतं किंवा ते लिखाण तसं झालेलं होतं. पण एक मोठा महत्वाचा कालखंड हा अलीकडचाही होता, 2003 ते 2020, ज्याच्यात जो मुख्यतः प्रशिक्षणाने व्यापलेला होता. आणि प्रशिक्षण ही नवीन अध्ययनाचा विचार, नवीन अध्यापन पद्धतीचा विचार, शिकणं म्हणजे काय याच्या संदर्भातलं काहीतरी सांगणारं होतं. शिक्षकांनी मोठे बदल या काळात स्वतःमध्ये केलेले होते आणि असं वाटत होतं की याला न्याय देणारं लेखन झालं पाहिजे. तर ती एक मोठी जबाबदारी होती. अशा वेळेला वैशाली मधून मधून सांगतच होती की आपण नेमकं कशासाठी लिहितोय हेही लक्षात ठेवायला हवं, कारण
कोणासाठी लिहितोय. समोर माझी विद्यार्थी आहे, शिक्षण क्षेत्रातली मंडळी आहे, ती मंडळी या शाळेत काय चाललंय म्हणून बघतील, पण माझी विद्यार्थी शाळेतला त्यांचा काळ त्या पुस्तकात शोधतील. त्यांना हेही कळायला पाहिजे की आत्ता शाळेत काय चाललेलं आहे, आत्ता बदल कोणत्या अंगाने होत आहेत आणि आत्ता त्यांची शाळा काय करते आहे आणि ती तितक्याच समर्थपणे उभी आहे हेही त्यांना वाचून त्या आश्वासन मिळायला हवं. तर हे सगळं त्यात उतरणं ही एक जबाबदारी वाटत होती. खरा कस लागला तो फोटो शोधताना, कारण फोटो असंख्य काढले जातात. खरं तर वीणा तांबे याच्याबद्दल अधिक चांगलं सांगू शकल्या असत्या की फोटो असंख्य काढले गेले तरी सुद्धा आपल्याला हवा तो नेमका फोटो काही सापडत नाही. तर आपल्याला ते शिकायला हवं की कसा फोटो काढायचा, त्याच्यात काय असलं पाहिजे. आणि आता तर आपल्या हातात मोबाईल आहेत, त्यामुळे रोजच घडणाऱ्या प्रक्रियेतच किंवा रोज घडणाऱ्या अध्यापनाच्या वेळीच असंख्य क्षण सापडू शकतात. ते टिपता यायला हवेत, ते दिसायला हवेत. तर हेही एक प्रकारचं शिकणं आहे. तर असं ही शिकण्याची प्रक्रिया या निमित्ताने पुन्हा एकदा जाणवली की वेगवेगळ्या अहवाल लिहायला शिकायला हवंय, नोंदी करायला शिकायला हव्यात. तर शिकण्याची प्रक्रिया सुरूच आहे. या पुस्तकाचं जेव्हा आम्ही नावाचा विचार करत होतो तेव्हा प्रमोद निगुडकरांनी सांगितलं की शिकणारी शाळा असं नाव द्यावं, आणि आम्हाला सगळ्यांनाच ते फार आवडून गेलं. यासाठी की खरोखरच लक्षात आलं की ही शाळा अजून शिकतेच आहे. लेखन करताना तर ते फारच जाणवलं की ही शिकण्याची प्रक्रिया काही थांबलेली नाही, शाळा शिकतीच आहे. तर अशी ही शिकणारी शाळा शिकतीच राहावी यासाठी आम्हा सगळ्यांचे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील हा नक्की विश्वास वाटतो. धन्यवाद. सीकेच्या CEO, शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रमुख आणि संचालिका आणि त्यानिमित्ताने गोरेगावकर शाळेशी गेल्या अनेक वर्षांपासून जोडल्या गेलेल्या उमा कोगेकर यांचं मनोगत ऐकूया. नमस्कार. आजच्या डिजिटल प्रकाशन सोहळ्यामध्ये मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल गोरेगाव मंडळाचे श्री सामंत सर आणि शलाकाताई यांचे खूप खूप आभार. सर्वप्रथम ही 2 पुस्तकं प्रकाशित झाल्याबद्दल आपल्या सर्वांना खूप खूप अभिनंदन. नक्कीच अशा प्रकारची पुस्तके शिक्षण क्षेत्रामध्ये एक महत्त्वपूर्ण योगदान देत असत. सीके ही संस्था गेले 8 वर्ष शिक्षकांच्या प्रशिक्षणाकरता काम करत आहे. त्याकरता टीचर पेजेस इनोव्हेटर फेलोशिप नावाचा आम्ही एक कार्यक्रम जो 1 वर्षाचा असतो तो आम्ही राबवतो. आज मी हा कार्यक्रम AB शाळेमध्ये राबवत असतानाचा जो अनुभव आम्हाला आला आहे त्याबद्दल बोलणार आहे. AB गोरेगावकर शाळेबरोबर आम्ही साधारण 6 ते 7 वर्षापूर्वी जोडलो गेलो. त्यावेळेस आम्हाला अशा काही शाळांची शोध होती ज्याच्यामध्ये अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेला धरून काहीतरी वेगळं असं घडत होतं. तर वेगळेपणा जो आपण बोलत आहोत तो आपण जेव्हा AB गोरेगावकरमध्ये शिरतो तेव्हाच आपल्याला लक्षात येतो. स्वच्छ परिसर, बोलकी मुलं, बोलक्या भिंती, एक शिस्तबद्ध पण असं मोकळं वातावरण, हे सर्व आपल्याला लक्षात येतं. त्याचसोबत अगदी एक ओव्हरऑल फ्रेंडली अप्रोच शिक्षकांचा असो, मुख्याध्यापकांचा असो किंवा मॅनेजमेंटच्या मेंबर्सचा असो, हे सर्व काही आपल्याला शाळेमध्ये शिरताच आपल्या लक्षात येतं. तर हा जो ह्या अनुभवाबद्दल बोलण्याच्या अगोदर मी टीचर पेजेस इनोव्हेटर फेलोशिप कार्यक्रमाची रूपरेषा ही थोडक्यात सांगते. ह्या कार्यक्रमामध्ये मोटिवेटेड शिक्षक अर्ज करतात. हे शिक्षक जिल्हा परिषद शाळा, खाजगी अनुदानित शाळा, नगरपालिकेची शाळा या सर्वांमधून असतात. एकदा शिक्षकांची निवड झाली की त्यांना गणित आणि भाषेचे नाविन्यपूर्ण पद्धतींचे प्रशिक्षण व कोचिंग दिले जाते. त्याचबरोबर त्यांना जेव्हा त्यांचं हे प्रशिक्षण संपतं तेव्हा ते आपापल्या शाळांवर परत जातात आणि ज्या नाविन्यपूर्ण पद्धती आहेत त्या वर्गामध्ये अवलंब करून बघतात. या पद्धती मुलांचे लर्निंग लेवल्स वाढवण्यामध्ये मदत करतात.
या संबंध प्रक्रियेच्या शेवटी शिक्षक जेव्हा वर्गामध्ये त्यांचा पाठ घेत असतात तेव्हा त्यांचं एक प्रोफेशनल फिल्मिंग पण केलं जातं आणि हे फिल्म्स साधारण 6 ते 7 मिनटामध्ये एडिट केल्या जातात आणि आमच्या यूट्यूबच्या टीचर पेजेस चॅनलवर अपलोड केल्या जातात. तर कार्यक्रमामध्ये जेव्हा शिक्षकांची निवड होते तेव्हा त्यांना एक 11 दिवसाच्या निवासी कार्यशाळामध्ये सहभाग घ्यावा लागतो. त्याचबरोबर त्यांना कोचिंगकरता जे कोचिंग त्यांना दिले जाते त्याच्याकरता वेळ काढावा लागतो. त्यांना जो 12 ते 16 तासिकेचा एक उपक्रम दिला जातो जो त्यांना मुलांबरोबर राबवायचा असतो, त्यालाही त्यांना वेळ द्यावा लागतो. आणि जेव्हा शूटिंग केले जाते तेव्हा सुद्धा त्यांना उपलब्ध राहावं लागतं. त्याचबरोबर मुलं काय शिकली याची एक प्रदर्शनी किंवा एक एक्झिबिशन असं भरवावं लागतं, ज्याच्यामध्ये पालक आणि इतर शिक्षक, इतर मुलंसुद्धा सहभागी होतात. तर ही सगळी जी प्रक्रिया आहे ही कशी घडत असेल किंवा हे कसं शक्य आहे, हे सगळं हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जी संस्था ज्या संस्थेमध्ये हे शिक्षक काम करतात, ज्या शाळेमध्ये हे शिक्षक काम करतात, ती संस्था, शाळा, मॅनेजमेंट शिक्षकांना पूर्णपणे पाठिंबा देते आणि त्यांना एक नवीन काहीतरी शिकण्याची एक ओढ असते, एक इच्छा असते. तर ही एक पहिली बाब आहे जी आम्हाला जेव्हा AB बरोबर काम सुरू केलं तेव्हा आम्हाला लक्षात आली. नवीन काहीतरी शिकण्याची ओढ, नवीन काहीतरी वर्गामध्ये करून बघायची जी इच्छा आणि विलिंगनेस असतो तो प्रत्येक शिक्षकच AB शाळेमध्ये दाखवत असतो. उदाहरणार्थ मला आठवतं आहे की एका प्रशिक्षणामध्ये आम्ही शिक्षकांना सांगितलं होतं की व्हिज्युअलायझेशन ही एक स्ट्रॅटेजी आहे जी आपण मुलांचं समजपूर्वक वाचन विकसित करण्याकरता वापरू शकतो. तर शिक्षकांनी ती समजून घेतली, ती मुलांबरोबर स्वतःच्या वर्गामध्ये राबवून बघितली, आम्हाला एक्सपिरियन्सेस शेअर केले, जो काय फीडबॅक त्यांना दिला गेला त्याच्यावर त्यांनी विचार केला आणि परत काही बदल करून वर्गामध्ये घेऊन बघितली. जेव्हा ते 12 ते 16 तासिकांचा उपक्रम जेव्हा हे शिक्षक राबवतात या कार्यक्रमाअंतर्गत तेव्हा त्यांना कधीकधी अधिकचे तास घ्यावे लागतात किंवा आपल्या सहशिक्षकांबरोबर थोडंसं ॲडजस्टमेंट करून त्यांचे तासिका पण घ्यावे लागतात. तर हे सगळं आम्हाला AB गोरेगावकर शाळेमध्ये अगदी सहजपणे होताना दिसतं. ह्या नाविन्यपूर्ण पद्धती आपण वापरल्यानंतर मुलांमध्ये काही फरक पडत आहे का नाही हे बघण्याकरता या प्रोग्राम अंतर्गत आम्ही एक प्री टेस्ट आणि पोस्ट टेस्टसुद्धा करतो. तर ही प्री टेस्ट आणि पोस्ट टेस्टनंतर जो आपल्याला डेटा मिळतो ह्या डेटाकडे बघण्याचं शिक्षकांचा अगदी एक सकारात्मक दृष्टिकोन असतो. They never look at it like an evaluation or an inspection tool, but they look at it as a tool to improve their teaching practice. तर हे एक विशेष बाब आहे जे आम्हाला काम करताना दिसलेली आहे. जेव्हा या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही पोचतो तेव्हा शिक्षकांचं जसं मी आधी म्हणाले की एक प्रोफेशनल शूटिंग केलं जातं. त्याकरता एक ड्राय रन नावाची प्रक्रिया घडत असते. याच्यामध्ये शिक्षकांना जो पाठ आपण शूट करणार आहोत त्याचं एक पाठ टाचण आम्हाला द्यावं लागतं. त्याबरोबर तो पाठ त्यांना वेगवेगळ्या वर्गामध्ये प्रॅक्टिस करावा लागतो. ते पाठ घेत असताना CKचे टीम मेंबर्स ऑब्झर्वर्स म्हणून आम्ही तिथे जात असतो, ते बघत असतो. त्यानंतर शिक्षकांना फीडबॅक देतो, त्यांना अगदी सूक्ष्म बाबींवर फीडबॅक दिला जातो. शिक्षक हा फीडबॅक घेतात, अगदी विलिंगली घेतात, बदल करतात आणि पुन्हा एकदा आपला पाठ अधिक चांगल्या पद्धतीनं कसा आपण घेऊ शकतो किंवा घेता येतो या विश्वासाने परत तो पाठ ते घेतात. तर ही जी सगळी प्रक्रिया आहे म्हणजे सिलेक्शन ऑफ टीचर्स, कोचिंग ऑफ टीचर्स, प्रोडक्शन ऑफ व्हिडिओज, हे आम्ही सगळ्या शाळांबरोबर ही प्रक्रिया घडत असते जिथे जिथे जिथून हे शिक्षक आमच्या कार्यक्रमामध्ये निवडून आलेले असतात. पण AB गोरेगावकर शाळेमध्ये मात्र ही जे प्रक्रिया आहे, हा प्रोग्राम आहे तो नेहमीच अधिक सक्सेसफुल राहतो. म्हणजे वी हॅव ऑलवेज बीन एबल टू डेमॉन्स्ट्रेट मोर सक्सेस इन AB गोरेगावकर स्कूल दॅन इन एनी अदर स्कूल. तर ह्याच्या मागचं रहस्य काय आहे? व्हॉट इज द सिक्रेट सॉस बिहाइंड दिस? सो वेन वी लुक बॅक अँड वी थिंक अबाउट व्हॉट इज इट दॅट हॅज कॉन्ट्रीब्युटेड टू दिस, तर 3 मुख्य अशा बाबी आहेत ज्या लक्षात येतात.
पहिली बाब म्हणजे आहे की एक कल्चर ऑफ इनोव्हेशन आहे. हे कल्चर ऑफ इनोव्हेशन या शाळेमध्ये प्रत्येक मेंबरमध्ये आहे. मॅनेजमेंट टीममधल्या प्रत्येक मेंबर्समध्ये ते प्रत्येक शिक्षकामध्ये काहीतरी नवीन करून बघूया. अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेमध्ये जर आपल्याला बदल घडवायचा आहे, मुलांना जर शिकतं करायचं आहे, तर काहीतरी वेगळं, काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट करून बघूया. ही एक अप्रोच, हा एक ॲटिट्यूड या ए.बी. गोरेगावकर शाळेमध्ये प्रकर्षाने आपल्याला लक्षात येतो. दुसरी गोष्ट आहे की इट्स नॉट जस्ट अबाउट कल्चर ऑफ इनोव्हेशन, दे ऑल्सो सपोर्ट इट विथ ॲक्शन्स. म्हणजे काय की जर वेळोवेळी काही परमिशन्स हव्या असल्या आम्हालासुद्धा, शिक्षकांनासुद्धा, शूटिंग करता किंवा अधिकच्या तासिका घ्यायला, तर हे सगळं सपोर्ट मॅनेजमेंट उपलब्ध करून देत असते. दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की देर इज अ डीप अँड अबाइडिंग इंटरेस्ट इन ॲकॅडमिक्स ऑन पार्ट ऑफ द मेंबर्स ऑफ द मॅनेजमेंट. साधारणपणे काय होतं, जेव्हा एखादा उपक्रम, आणि आमचा हा अनुभव आहे की एखादा उपक्रम जर मॅनेजमेंट एका शाळेमध्ये राबवत असली, तर त्यांचं जे इन्व्हॉल्वमेंट असतं ते परमिशन्स देणं किंवा साधारण एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह दृष्टिकोनातून तो पुढं जातो आहे का नाही हे बघणं असतं. ए.बी. गोरेगावकरमध्ये मात्र हे दृश्य अगदी वेगळं आहे. मॅनेजमेंटमधलं प्रत्येक टीमला ॲकॅडमिक्समध्ये अगदी डीप इंटरेस्ट असतो. म्हणजे की कसं, जर हा कार्यक्रम जेव्हा आम्ही घेऊन येतो ए.बी. गोरेगावकर शाळेमध्ये, आणि प्रत्येक वर्षी थोडीफार थीम बदलते त्या कार्यक्रमाची, तर ते अगदी समजून घेतात सगळं. वेळोवेळी त्यांना जेव्हा हे प्रशिक्षण होतं तेव्हा ते वेळ काढून जसं त्यांना जमेल तसं ते प्रशिक्षण अटेंड करतात. मुलांच्या आणि शिक्षकांच्या प्रगतीवर अगदी जवळीनं निरीक्षण किंवा ऑब्झर्वेशन, फॉलोअप करत असतात. आणि वेळोवेळी आम्हाला क्रिटिकल फीडबॅकही ते देतात की असं केल्याने कदाचित आपल्याला अजून सक्सेसफुल पणे हे करता येईल. अशा प्रकारचं त्यांचं अगदी सखोलाचं इन्व्हॉल्वमेंट असते. म्हणजे पल्लवीताई असो, पूनमताई असो, शलाकाताई असो, सामंत सर असो, सर्वजण ह्याच्यामध्ये अगदी वेळ देऊन, इंटरेस्ट घेऊन सहभागी होत असतात. शेवटची एक जी बाब आहे ते म्हणजे एक सपोर्टिव्ह असं एक एन्व्हायरमेंट आहे ह्या शाळेमध्ये. सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट, प्रत्येक शिक्षकाला ते प्रोत्साहित करतात की तुम्ही स्वतःला डेव्हलप करायला प्रयत्न करा, आम्ही तुमच्या मागं आहोत, असं एक प्रोत्साहन शिक्षकांना दिलं जातं. त्यांना लागणारे जी संसाधनं किंवा रिसोर्सेस असतात तीसुद्धा त्यांना उपलब्ध करून दिली जातात. त्याचबरोबर जेव्हा शिक्षक काही चांगलं काम करतात तेव्हा त्यांना पर्सनली शाबासकी आणि रेकग्निशन हे दिलं जातं. तर अशा प्रकारचं जे सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट आहे हे ते अगदी ॲक्टिवली फॉस्टर करतात. आम्हाला असं विश्वास आता वाटतो की ह्या तिन्ही बाबी अतिशय महत्त्वाच्या, आणि म्हणजे जर आपल्याला खरोखरी मुलांच्या अध्ययनामध्ये आणि प्रत्येक मुलाला शिकतं करायचं आहे, तर प्रत्येक शाळेने अशा 3 गोष्टींवर लक्ष द्यावं आणि अशा प्रकारचा अप्रोच ठेवावा. अजून एक बाब आमच्या लक्षात अशी येते की हे सगळं जे अप्रोच असतो ही एखादी शाळा कधी करते, जेव्हा त्या शाळेला आणि CK ही संस्था कधीही जाते तेव्हा इट गोज एज अन आउटसाइडर टू अन ऑर्गनायझेशन. तर जेव्हा आपण एखाद्या आउटसाइडरला विथ ओपन आर्म्स वेलकम करतो, ते तुम्हाला त्या संस्थेबद्दल काय सांगतं की दॅट ऑर्गनायझेशन इज व्हेरी कम्फर्टेबल इन इट्स ओन स्किन. त्यांना इन्सेक्युअर वाटत नाही, त्यांना थ्रेटन्ड वाटत नाही जेव्हा एखादी बाहेरची संस्था येऊन त्यांच्या शाळेमध्ये काहीतरी काम करत आहे. सो हे ए.बी. गोरेगावकर शाळेबद्दल अगदी विशेष आहे. आणि आय रिअली वॉन्ट टू अप्रिशिएट ऑल द मेंबर्स ऑफ द मॅनेजमेंट की त्यांना कधीही असं वाटत नाही की आपण सपोर्ट देऊ नये किंवा हे दे डोंट लुक ॲट अस विथ सस्पिशन. तर हे एक अगदी विशेष गोष्ट आहे ए.बी. गोरेगावकर शाळेमध्ये. तर अशा प्रकारचे जे अप्रोचेस असतात हे आम्हाला इतर काही शाळांमध्येही दिसलेले आहेत, थोड्याफार कमी जास्त प्रमाणामध्ये. उदाहरणार्थ नाशिकमध्ये आनंद निकेतन शाळा आहे, अलिबागमध्ये सृजन प्राथमिक शाळा आहे, पुण्याची अक्षरनंदन शाळा आहे. या सर्व शाळांबरोबर आम्ही काम केलेलं आहे आणि व्हिडिओज बनवलेलं आहे. पण हे जे चांगलं काम ह्या सगळ्या शाळा करत आहेत हे आम्ही इतरांपर्यंतही पोचवण्याचा प्रयत्न करतो.
व्हिडिओज जे असतात, जे ह्या शाळांमध्ये आम्ही या शाळांच्या शिक्षकांबरोबर जे आम्ही बनवतो, ते आम्ही महाराष्ट्रभर इतर जे प्रशिक्षणं चालतात तिथे आम्ही शेअर करतो, जेणेकरून इतर शिक्षकसुद्धा यातनं प्रेरणा घेऊन स्वतःच्या अध्यापन पद्धतीमध्ये बदल करू शकतील आणि एक मुलांपर्यंत, प्रत्येक मुलांपर्यंत आपण पोचत आहोत, प्रत्येक मुलाला आपण शिक्त करत आहोत, ह्याकरता ते एक प्रयत्न करू शकतात. CKचं जे AB गोरेगावकर शाळेबरोबर जे संबंध जोडले गेलेले आहेत ते एक अगदी पक्के आणि असे विश्वासाचे आहेत, असा मला एक आता कॉन्फिडन्स वाटतो. आणि आय होप दॅट दिस ट्रस्ट विल ऑलवेज रिमेन वाईल वी आर असोसिएटेड विथ दिस स्कूल. एवढं बोलून पुढच्या वाटचालीकरता तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊन मी इथं माझं बोलणं थांबवते. थँक्यू. दी शिक्षण मंडळ गोरेगाव या संस्थेचे विद्यमान कार्याध्यक्ष आणि त्याआधी अनेक वर्ष कार्यवाह या नात्याने संस्थेच्या घडण्याच्या, मोठं होण्याच्या प्रत्येक टप्प्याचे साक्षीदार गिरीश सामंत यांचं मनोगत ऐकूया. नमस्कार. 18 ऑक्टोबर 1942ला शाळेला स्वतःची अशी टुमदार कौलारू इमारत मिळाली आणि आज 80 वर्षांनी शाळेवरचं पुस्तक प्रकाशित होत आहे. या प्रसंगी संस्थेशी जोडलेल्या 4 व्यक्तींची मला खूप आठवण येते. संस्थेला वैचारिक बैठक आणि सामाजिक भान देणारे माजी मुख्याध्यापक गो प्रभू, आमच्या प्रेरणास्थान प्राचार्या लीलाताई पाटील, ज्येष्ठ सहकारी शरद चिटणीस आणि माझे वडील बा सामंत. 18 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस. शाळेच्या स्थापनेपासून त्यांचे शाळेबरोबरचे ऋणानुबंध शेवटपर्यंत कायम राहिले. या सर्वांच्या स्मृतीला अभिवादन करून मी माझं निवेदन सादर करतो. शाळा चालवायची कशी याचा वस्तुपाठ प्रभू सरांनी घालून दिला. ते 1984 साली निवृत्त झाल्यानंतर मात्र शालेय व्यवस्थापनात त्यांची उणीव जाणवू लागली. संस्थाचालक या नात्याने आम्हाला अधिक सक्रिय व्हावं लागेल हे त्यावेळी आम्हाला जाणवू लागलं. त्याच दरम्यान बालवाडी आणि प्राथमिक शाळा सुरू करायचा निर्णय आम्ही घेतला होता. सुरुवातीलाच आम्ही असा विचार केला की शाळा सुरू करायची असली तर ती चांगली चालवायची जबाबदारी संस्थेला घ्यावी लागेल. परंतु आमच्यापैकी कोणीही शिक्षण क्षेत्रात काम करणारं नव्हतं. त्यामुळे एक आवश्यक आणि अपरिहार्य बाब म्हणून आपणच शिक्षणाविषयी समजून घेऊन शैक्षणिक कामात लक्ष घालावं असा निर्णय आम्ही घेतला. एक अभ्यास गट तयार करून कोल्हापूरची सृजनानंद शाळा, पुण्याची अक्षरनंदन शाळा अशा सारख्या शाळांना आम्ही भेटी दिल्या. एखादं चांगलं काम प्रत्यक्ष पाहिलं की त्याचं एक वेगळंच भान येतं आणि तसंच घडलं. चांगलं शिक्षण म्हणजे काय ते आम्हाला त्या शाळांमध्ये बघायला आणि समजून घ्यायला मिळालं. तसं शिक्षण देणं कठीण असलं तरी ते करणं आवश्यक आहे, परंतु शक्यही आहे असा विश्वास आम्हाला लीलाताई पाटील यांच्याकडून मिळाला. त्या काळात म्हणजे 1999-2000 मध्ये इंग्रजी माध्यमाचा खूप ओढा होता. तरीही आम्ही जाणीवपूर्वक मराठी माध्यमाची विना अनुदानित शाळा सुरू करायचा निर्णय घेतला आणि बालवाडी आणि प्राथमिक शाळा सुरू केली. वर्गात कमाल 40 विद्यार्थी, नियमापेक्षा 1-2 जास्त शिक्षक, शिक्षकांना बँकेतून पूर्ण वेतन, पालकांना परवडेल इतकीच फी आणि तूट भरून काढण्यासाठी कायम उत्पन्नाचे स्रोत तयार करायचे असं आम्ही ठरवलं. त्या काळात मान्यतेसाठी आलेल्या महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्यांनी अशी शाळा 2 वर्षही टिकणार नाही असा धोक्याचा कंदील दाखवला होता. परंतु आज 20 वर्षांनी शाळा केवळ टिकली नाही तर ती भरभरून वाढली आहे याचं आम्हाला समाधान वाटतं. आम्ही सुरुवातीपासून शिक्षकांसाठी योग्य अशा प्रशिक्षणाची व्यवस्था केली.
प्रशिक्षणात आणि प्रत्यक्ष वर्गकामात आम्ही स्वतः सहभागी झालो, शिक्षकांच्या सोबत राहिलो. शाळेच्या दैनंदिन कामात माझ्या सहकारी क्षमा प्रभू आणि विशेषतः शलाका देशमुख यांचा मोठा सहभाग होता आणि आजही आहे. या प्रक्रियेतून आम्ही स्वतः शिकत गेलो आणि अजूनही शिकतो आहे. गेल्या 25-30 वर्षांच्या वाटचालीत काय करायचं आणि काय करायचं नाही ते आम्ही ठरवत गेलो आणि पाळत गेलो. तत्व आणि व्यवहार यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. त्यातून संस्थेची निश्चित अशी एक भूमिका बनत गेली आणि सकारात्मक दृष्टिकोन तयार झाला. शिक्षणातली नवता आणि शिक्षण व्यवस्थापन अशा 2 अंगाने कामं होऊ लागली आणि आमची कार्यपद्धती सुद्धा ठरत गेली. त्यातल्या 1-2 महत्वाच्या गोष्टींचा उल्लेख मी इथे करतो. पहिली गोष्ट म्हणजे गुणी माणसं हेरणं, त्यांना विकसित व्हायला मदत करणं, आवश्यक ते स्वातंत्र्य देणं आणि त्यांना टिकवणं. आम्ही अशी गुणी माणसं जोडली आणि त्यांच्यासोबत टीम म्हणून काम करत गेलो. प्रोसेसमध्ये सर्वांना सामावून घेतलं, चर्चा करून सहमतीने निर्णय घेत गेलो. त्यामुळे गेल्या 30 वर्षात एकही निर्णय मताला टाकण्याची वेळ आली नाही हे नक्की. आम्ही तुम्हाला मदत करायला आलो आहोत, ऑर्डर्स द्यायला नाही, असा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि हेच आमच्या कामाचं महत्वाचं सूत्र राहिलंय. तसं घडलं तर काम करणाऱ्यांची आपापल्या कामाची बांधिलकी तयार होऊ लागते असा आमचा ठाम विश्वास आहे. माझं मी करेन असं इथे कोणी म्हणत नाही. टीममध्ये मोकळेपणाने आणि सहमतीने होणारं काम ही आमची खरी ताकद आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि दर्जेदार कामाचा धरला जाणारा आग्रह. चांगलं शिक्षण म्हणजे काय हे समजून घेण्याचा आणि अंमलात आणण्याचा इथे नेहमी प्रयत्न होत असतो. परीक्षेत गुण मिळवण्यापेक्षा आकलन होणं, समज वाढणं, अभिव्यक्ती, जे शिकलो त्याचा वापर करता येणं हे आम्ही महत्त्वाचं मानलं. गुणांसाठी आम्ही मुलांना कधीही जीव घेण्या स्पर्धेत ढकललं नाही. आज मागे वळून बघताना शिक्षकांना मिळालेली योग्य प्रशिक्षण, संस्थेचा शैक्षणिक कामातला सक्रिय सहभाग, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अहोरात्र घेतलेली मेहनत, माजी विद्यार्थी, हितचिंतक आणि परोपकारी संस्थांनी वेळोवेळी केलेली मदत, यामुळे एक चांगलं काम उभं राहू शकलं असं आज म्हणता येईल. या पुस्तकात काय वाचायला मिळेल असं कोणी विचारलं तर त्यात 80 वर्षांची वाटचाल तर आहेच, परंतु त्याचबरोबर संस्थेने जाणीवपूर्वक जोपासलेलं सामाजिक भान, विचारपूर्वक घेतलेले निर्णय, कृतीतून आणि अनुभवातून शिक्षण देण्यासाठी तसंच शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी केलेले प्रयत्न, शैक्षणिक उपक्रमांमध्ये परिसरातल्या शाळांना सहभागी करून घेणं, शिक्षण व्यवस्थापनाच्या बाबी, आज आपल्याला जाणवणारी आव्हानं आणि संस्थाचालकांची भूमिका आणि दृष्टिकोन, अशा अनेक गोष्टी या 2 पुस्तकांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वाचकांना ती पुस्तकं भावतील, आवडतील असा विश्वास व्यक्त करून मी आपली रजा घेतो. धन्यवाद. विज्ञान शिक्षणतज्ज्ञ आणि विज्ञान प्रसारक हेमचंद्र प्रधान होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे संचालक म्हणून निवृत्त झाले. ग्राममंगल इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर्सचे अध्यक्ष, मराठी विज्ञान परिषदेचे अनेक वर्ष उपाध्यक्ष असणारे हेमचंद्र प्रधान यांचा रचनावाद संशोधन, प्राथमिक आणि बालशिक्षणासाठीचं काम, चर्चा, शैक्षणिक मार्गदर्शन या अनेक उपक्रमातून अभिगोरेगावकर शाळा आणि संस्थेशी अनेक वर्षांचा स्नेहबंध आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते आपलं मनोगत व्यक्त करतायत. माननीय सुभाष देसाई, महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा विभाग
यांचे कर्तबगार मंत्री आणि अभिचे माजी विद्यार्थी, माननीय कपिल पाटील, शिक्षकजनांचे कैवारी आणि अभ्यासू आमदार, श्रीमती उमाताई कोगेकर, महाराष्ट्राला टीचर्स पेज हे विद्यार्थी केंद्रित पाठ नियमित देणारी संस्था CEQUE च्या मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राध्यापक विजय नाईक, नामवंत शास्त्रज्ञ, अभिचे माजी विद्यार्थी आणि शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, गिरीश सामंत सर, मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, शलाका देशमुख, मंडळाच्या सहकार्यवाह, मंडळाचे सर्व अन्य पदाधिकारी, श्रीमती वैशाली रोडे, शिकणारी शाळा या पुस्तकाच्या संपादक, सुदेश हिंगलाजपूरकर, ग्रंथालयाचे विश्वस्त आणि त्यांचे सर्व सहकारी, तसंच अस्मिता पांडे, आजच्या कार्यक्रमाच्या सूत्रधार आणि आपण सर्व अभिचे चाहते. प्रथमच शिकणारी शाळा हे अभिरंग आणि बालरंग या 2 भागात आज प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकाबद्दल गोरेगाव शिक्षण मंडळाचे आणि ग्रंथालयाचे मनपूर्वक अभिनंदन आणि त्याचबरोबर हे महत्त्वाचं पुस्तक मराठी वाचकांना दिल्याबद्दल धन्यवाद. मला आजच्या या नृत्य समारंभात बोलावल्याबद्दल मी या दोन्ही संस्थांचे आभार मानतो. हे पुस्तक गोरेगाव शिक्षण मंडळाने स्थापन केलेल्या आणि चालवलेल्या अभि गोरेगावकर माध्यमिक विद्यालय आणि रोसीभाई जिजीभाई बालविहार व प्राथमिक शाळा या शाळांची मनोगत व आत्मवृत्त वजा बखरच आहे. पुस्तकाचे लेखन मुख्यतः सुनीती जैन, वैशाली रोडे, गिरीश सामंत आणि शलाका देशमुख यांचा आहे. शाळेतील शिक्षकांनी विशेषतः बालरंग या भागात विविध प्रकरणांना योगदान दिलेलं आहे. हे सगळं एकत्र आणून त्यांचं संपादन वैशाली रोडे यांनी केलेलं आहे आणि ते मला एकसंध वाटतं. ओघवती सोपी भाषा, गुंतून ठेवणारं, प्रत्यक्ष अनुभव सांगणारं जिवंत रसरशीत कथन, यामुळे हे पुस्तक वाचनीय झालं आहे. या कथनात मला एक पारदर्शकता जाणवली. खरं म्हणजे सर्व मराठी माणसांच्या वतीने या शिक्षण मंडळाचे अशी आदर्श संस्था चालवल्याबद्दल आणि त्याची कहाणी सर्वांच्या पुढे ठेवल्याबद्दल धन्यवाद मानायला. अभिरंगच्या मुखपृष्ठावर शाळेचं भव्य चित्र, तर बालरंगच्या मुखपृष्ठावर एका लहानगीला पोलवर उंच चढण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या आणि तिच्या मागे राहणाऱ्या शिक्षिकेचं मनोज्ञ चित्र. पुस्तकाचं शीर्षक देखील शिकती शाळा असं आहे. ते घडवणारी किंवा घडवती शाळा असं नाही. यातच शाळेची भूमिका सामावली आहे. ज्या शाळेत मुलांच्या शिकण्याला महत्त्व आहे त्यांना शिकवण्याला नाही, आणि ज्या शाळेत मुलं शिकत असताना शिक्षक आणि सर्व संस्था देखील शिकत असते ती शिकती शाळा. अभिरंगची प्रस्तावना मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक विजय नाईक यांची आहे आणि बालरंगची प्रस्तावना कार्याध्यक्ष गिरीश सामंत यांची आहे. दोन्ही प्रस्तावना अभ्यासपूर्ण आणि कन्व्हिन्सिंग आहे. पुस्तकाचे दोन्ही भाग वाचता वाचता मी शिक्षकांच्या भूमिकेविषयी विचार करू लागलो. शिकण्याची प्रक्रिया स्वायत्त असते. मूल स्वतः शिकतं, त्याला कोणी शिकवत नाही. शिक्षक मुलाला शिकण्याच्या संधी उपलब्ध केली असतात, त्याचं शिकणं सुलभ करतात. द टीचर इज अ फॅसिलिटेटर हे तत्व प्रसिद्ध बौद्धीय मानसशास्त्रज्ञ जॉ पियाजे यांनी मांडलं. लेव वायगोत्स्की हे मानसशास्त्रज्ञ त्याच्या पुढे गेले. जी मुलं स्वतःहून उंची गाठू शकतात त्याच्यापेक्षा जास्त उंची त्यांना शिक्षकांच्या मदतीने गाठता येते, कारण शिक्षक मुलांसाठी एक जिना, एक सोपान, एक परांज, एक स्कॅफोल्डिंग तयार करतात असं त्यांनी सांगितलं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट शिक्षक करत असतात. विद्यार्थी शिकतात
ते शिकतात स्वतः, पण शिकण्याचं मटेरियल कुठून येतं? शिकण्याचं मटेरियल त्यांच्या भोवतालच्या प्रौढांशी जी आंतरक्रिया होते त्याच्यातून येते. खरं म्हणजे प्रत्येक विषयाची, प्रत्येक संस्थेची, प्रत्येक समाजाची, प्रत्येक कुटुंबाची देखील वागण्याची, संकेतांची, विचार करण्याची, जगाकडे पाहण्याची, कृतींचा निर्णय घेण्याची एक खास विशिष्ट अशी पद्धत असते. आणि तिलाच त्या विषयाच्या बाबतीत, त्या संस्थेच्या बाबतीत आपण इकोसिस्टम, संस्कृती असं म्हणतो. ही संस्कृती मुलांकडे त्यांच्या भोवतालच्या प्रौढांकडून, मुख्यतः आई वडील, भावंड आणि शाळेतील शिक्षकांकडून त्यांच्याशी होणाऱ्या आंतरक्रियेद्वारे पोहोचत असते. यालाच वायगोत्स्की सांस्कृतिक मध्यस्थन, कल्चरल मेडिएशन म्हणतात. जेव्हा आपण संस्थेचा उल्लेख करतो तेव्हा तिच्या संस्कृतीचा, तिच्या परंपरेचाही उल्लेख होत असतो. किंबहुना ही संस्कृती जितकी प्रभावी, जितकी मानवी मूल्यांच्या उच्च स्तरावर जाणारी, तितकी ती संस्था मोठी होते. अशा संस्था जगात नावारूपाला येतात आणि शतकानुशतके टिकून राहतात. उदाहरणार्थ केम्ब्रिज, ऑक्सफर्ड, हार्वर्ड यासारखी विद्यापीठ. अशी संस्कृती गोरेगाव शिक्षण मंडळाची संस्कृती, या मंडळाची परंपरा पाटकर गुरुजींनी निर्माण. त्यांच्या कामाचं मोल ओळखून त्यांना समाजातील अनेक व्यक्तींनी आर्थिक आणि अन्य प्रकारे मदत केली. त्यांच्या संस्कृतीचे सबलीकरण आणि ती उंचावर नेण्याचं काम प्रभू सरांनी केलं. आज मंडळ त्याच भक्कम पायावर उभा आहे. हा सगळा स्फूर्तिदायक इतिहास आपल्याला अभिरंगमध्ये शब्दांकित झालेला दिसतो. अभिरंगने आणखी एक वैशिष्ट्य जोपासलं आहे, ते म्हणजे या शाळेचा आणि मंडळाचा इतिहास हा गोरेगाव शहराचाच सामाजिक इतिहास आहे. एक शिक्षण संस्था जिची नाळ भोवतालच्या समाजाशी, भोवतालच्या कम्युनिटीशी इतकी जुळली आहे असं आपल्याला विरळच दिसेल. अभिरंग मध्ये शिक्षण मंडळावरती आणखीन एक स्वतंत्र विभाग आहे. त्यात मंडळाची भूमिका, व्यवस्थापन पद्धती मांडलेली आहे. बा सामंत प्रयास हे या मंडळाचं अंग, तर या संस्थेचं एक अद्वितीय, युनिक असं वैशिष्ट्य आहे. शिक्षणासंबंधी इतका खोलवर विचार करणारी, जागरूक आणि क्रियाशील असलेली संस्था, उपसंस्था किंवा मंच महाराष्ट्रात दुसरा नसावा. मंडळाने स्थापन केलेला समुपदेशन विभागही, काउन्सिलिंग सेंटरही मला तितकंच महत्त्वाचं वाटतं. त्याचं कामही अतिशय मोलाचं आहे. मंडळाच्या या प्रगतिशील अशा संस्कृतीनेच मंडळाला शाळेचा विस्तार करायचा, तो कोणत्या दिशेने करावा याचं भान आणि याची जाण दिली. अत्यंत अभ्यासपूर्ण आखणी करून मंडळाने डोसीबाई जिजीभाई बालविहार आणि प्राथमिक शाळा यांची स्थापना आणि जोपासना केली. किती नावं सांगावी. SNDTच्या भारती गोस्वामी, थोर शिक्षणतज्ञ लीलाताई पाटील, अक्षरनंदन शाळेच्या मुख्याध्यापक वर्षा सहस्रबुद्धे, आपणच्या सुमनताई करंदीकर, मुक्तांगण टीम, कमला निमकर भवन फलटणच्या मंजिरी निमकर, माझे होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रातील सहकारी दुर्दैवनेता ते हयात नाहीत, अरुण मावळणकर, त्याचबरोबर डॉक्टर गुरमीत सिंग, सुबोध केंभावी, नवनिर्मितीची टीम, मोठी यादी आहे. या सगळ्यांचं मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मंडळ मिळवत गेलं. शिक्षणाचं माध्यम मराठी म्हणजे मातृभाषाच असावी हे इथं ओघानच आलं. या सर्वातून साकारली ती नित्य नवीन, एकाहून एक जबरदस्त उपक्रम चालवणारी महाराष्ट्रातील सृजनानंद, अक्षरनंदन, ग्राममंगल
आनंद निकेतन, मुक्तांगण अशा संस्थांच्या बरोबर बालकेंद्रीय शिक्षणासाठी तिचं नाव घेतलं जातं ती अभिची बालवाडी आणि प्राथमिक शाळा. या शाळेत स्पर्धा, शिक्षा, शिस्त, वर्गनियंत्रण, समावेशकता अशा शब्दांना वेगळाच अर्थ आहे. शाळेतील एखादा वर्ग आपण पाहाल तर शिक्षक आणि मुलं यांच्यातील संवाद, यांच्यातील रॅपो पाहून आपण अचंबित व्हाल. हा सगळा प्रवास तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर बालरंग वाचायलाच हवं. अत्यंत वाचनीय, स्मरणीय, अभ्यसनीय आणि मननीय अशी ही पुस्तकं महाराष्ट्रातील सर्व शिक्षणप्रेमींनी वाचायलाच हवी. ती लिहिल्याबद्दल गोरेगाव शिक्षण मंडळाला आणि प्रकाशित केल्याबद्दल ग्रंथालयाला द्यावे तेवढे धन्यवाद कमीच पडतील. धन्यवाद. पत्रकारिता सामाजिक अंगाने, विधायकतेने करता येते हे दाखवून देणारे राजकीय पत्रकार ही ज्यांची सुरुवातीची ओळख आणि आता शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा सहृदयतेने विचार करणारे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव सक्रिय असणारे शिक्षक आमदार कपिल पाटील यांचं मनोगत ऐकूया. नमस्कार. शिक्षण मंडळ गोरेगाव आणि ग्रंथालयाच्या वतीनं 2 पुस्तकांच्या प्रकाशनाचा समारंभ होतो आहे. या समारंभाला जे प्रमुख पाहुणे आहेत गोरेगावकर, पण राज्याचे उद्योगमंत्री आणि भाषा मंत्री, मराठी भाषा मंत्री आदरणीय सुभाष देसाई, विज्ञान शिक्षणातले तज्ज्ञ सन्माननीय हेमचंद्र प्रधान, उमाते कोघेकर, ज्यांच्यामुळे अभि गोरेगावकर आणि नंदादीप या शाळांशी, शिक्षणातल्या चळवळीशी आणि ज्या शिक्षकांचं मी प्रतिनिधित्व करतो मुंबईतल्या, त्या शिक्षक भारतीच्या अनेक उपक्रमांशी ज्यांचा अत्यंत जवळून संपर्क आहे आणि आमचे जे मार्गदर्शक आहेत असे सन्माननीय गिरीश सामंत, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ तज्ज्ञ विजय नाईक, शलाकाताई, वैशाली रोडे, सुदेश इंगलासपूरकर, इतर सगळे मान्यवर, बंधूंनो आणि भगिनींनो, अभिच्या कोणत्याही कार्यक्रमात किंवा अभिच्या प्रांगणात जायला सुद्धा मला अनेकदा आवडतं. कारण मुंबईतली ही अनोखी शाळा आहे. मुंबईतले विद्यार्थी इंग्रजी शाळांकडे वळत आहेत. कोणाला विचारा ॲडमिशन कुठे हवं असतं तर ते कॉन्व्हेंट स्कूलमध्ये पाहिजे असतं ॲडमिशन. पण गोरेगावमधली मुलं कॉन्व्हेंटपेक्षा अभिकडे वळतात, याचं कौतुक आहे. मुंबईतल्या अशा 2 शाळा मला माहिती आहेत. एक सायनला DS हायस्कूल आहे, तीसुद्धा मुलांनी प्रचंड भरलेली मराठी शाळा आहे. अवतीभोवती इंग्रजीच्या अनेक शाळा आहेत. त्या मराठी शाळेमध्ये धारावीपासून, माहीमपासून, माटुंग्यापासूनची परिसरातली अनेक भाषिक मुलं मराठी शाळेत येऊ मागतात. उपनगरामध्ये, ती मुंबईतली शाळा आहे आणि उपनगरामध्ये अभि गोरेगावकर आहे, शिक्षण मंडळ आहे. या 2 शाळांशी संबंध माझा यासाठी आहे की ही समाजवादी परिवारातली शाळा आहे, साने गुरुजी परिवारातली शाळा आहे आणि साने गुरुजींच्या विचारानं धडपडणाऱ्या मुलांनी महाराष्ट्रभर शिक्षणाच्या क्षेत्रात जे असंख्य प्रयोग केले त्यातली सगळ्यात अनोखी एक वेगळी शाळा म्हणून या शाळेकडे मी पाहतो. त्याच्या आधी प्रयोग झाले असं नाही, अनेक प्रयोग झालेले आहेत, पण अध्यापनाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला शिक्षकांना शिकवणारी अशी ही शाळा आहे. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की शाळेमध्ये आपण मुलांना शिकवत असतो, मुलांना शिकवायचं वगैरे काही नसतं, मुलं शिकत असतात. त्यांना मदतरूप होणं, त्यांना उत्तम नागरिक बनवणं आणि त्याहीपेक्षा चांगला माणूस बनवणं यासाठी शाळेची गरज असते. शाळा ही काही नोकरी देण्याचं
आपल्या पायावर उभं राहण्याचं, पोटासाठी सक्षम करण्याचं काही साधन नाही, तर शाळा हे त्या लहान मुलाला एक जबाबदार नागरिक बनवण्याचं, चांगला माणूस बनवण्याचं एक महत्त्वाचं संस्कार केंद्र आहे. आणि जगण्यातील सगळ्या आघाड्यांवरती कसं पाहायचं, कसं झुंजायचं, कसं वागायचं समाजाशी, हे सगळे संस्कार शाळेत होत असतात. घरात होतात, पण त्याहीपेक्षा मुलं घरापेक्षा शाळेत जास्त काळ असतात. त्यामुळे शाळांची एक अतिशय महत्त्वाची जबाबदारी आहे. म्हणून हे पहिलं जे बालरंगाचं पुस्तक आहे आणि दुसरं अभिरंगचं, या दोन्ही शाळांना एक अत्यंत समर्पक असं शीर्षक दिलेलं आहे, ते म्हणजे शिकणारी शाळा. शिकणारी शाळा बालरंग आणि शिकणारी शाळा अभिरंग. शाळेनं शिकायचं असतं मुलांकडनं, शिक्षकांनी शिकायचं असतं मुलांकडनं. विजय नायकांनी एका प्रस्तावनेत म्हटलं की मुलं आता या शाळांमध्ये किंवा अन्य शाळांमध्ये जी मुलं येतात ती अत्यंत वंचित किंवा अभावग्रस्त समाजातली मुलं येतात. याचा अर्थ त्यांचं जीवन भाषेच्या अंगाने, बाकीच्या माणूस अंगाने समृद्ध नसतं का, तर भरपूर समृद्ध असतं. फक्त शाळेत शिकवली जाणारी भाषा आणि त्यांच्या घरातली भाषा याच्यामध्ये खूप अंतर असतं. आपली अडचण अशी आहे की आपण शाळेत शिकवणारी जी भाषा आहे ती प्रमाण भाषा मानतो. प्रमाण भाषेशी माझं भांडण वैर नाही, पण मी शिक्षकांचा आमदार म्हणून शिक्षकांशी संवाद करत असतानाही म्हणालो आहे की प्रमाण भाषा वगैरे अशी काही नसते. आपण बोलू ती मराठी, बोलू ती भाषा, ही आपली भूमिका असली पाहिजे. विजय नायकांनी एक सांगितलं याच्यामध्ये डॉक्टर गणेश देवींचा संदर्भ देऊन की शाळेत वर्गात येणारी मुलं जेव्हा पहिल्या वर्गात येतात तेव्हा ती त्यांच्या घरातली शब्दावली घेऊन येतात, शब्दसंग्रह घेऊन येतात. ते शब्द कदाचित शाळेला शिक्षकांना अपरिचित असतात. त्यांचा शब्दसंग्रह आपण तयार केला पाहिजे आणि तसा प्रयत्न करा, कारण त्यामुळे आपली भाषा समृद्ध होणार असते. आपलं जीवन, आपले संदर्भ अधिक समृद्ध होत असतात. ती भूमिका घेऊन अभि गोरेगावकर काम करते आणि अभि गोरेगावकरच्या माध्यमातून गिरीश सामंतांनी जो प्रचंड खटाटोप केला आहे, प्रयास केला आहे, त्याला प्रयास असंच नाव दिलं आहे त्याने, तो विलक्षण आहे. इंग्रजीमध्ये, गणितामध्ये आणि सामान्य अन्य विषयांमध्ये, समाजशास्त्रांमध्ये त्यांनी जे प्रयोग, विशेषतः गणित आणि भाषेमध्ये त्यांनी केलेले जे प्रयोग आहेत त्याचं अनुकरण अनेक शाळांनी केलं पाहिजे. अनुकरणच केलं पाहिजे असं नाही, पण किमान तिथून प्रेरणा घेऊन आपापल्या पद्धतीने मार्ग स्वीकारले पाहिजेत असं मला वाटतं. आणि मी स्वतः म्हणजे गिरीश सामंतांनी शिक्षक भारतीच्या चळवळीमध्ये त्यांचं जे योगदान, म्हणजे सामंतांचं योगदान फक्त शाळेत नाही आहे, गिरीश सामंतांचं ते तर करतातच आहे, अध्यापनाच्या विकासाचं काम करतात आहे, पण राज्याचं शिक्षण धोरण कसं असायला हवं, राज्याचे शासकीय निर्णय शिक्षणाच्या संदर्भामध्ये कसे व्हायला हवेत, शिक्षकांच्या संदर्भात कसे व्हायला हवेत, यासंबंधी अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन मला गिरीश सामंतांकडनं मिळालेलं आहे. आणि काही निर्णय बदलण्यासाठी मागच्या काळात, म्हणजे मागच्या काळात सरकार आपलं नसतानासुद्धा आम्ही काही करू शकलो. यावेळेला सुभाष देसाई सर आहेत तिथं, पण त्यांनी अधिक लक्ष घालावं की आपल्याला अधिक पुढं जावं लागेल. सामंतांसारख्या आणि इतरत्र असलेली जी शिक्षणतज्ज्ञ मंडळी आहेत त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे. आणि अशी ज्या आदर्श शाळा आहेत, या आदर्श शाळांचे प्रयोग हे प्रकाशाच्या बेटांसारखे न राहता त्याचं सार्वत्रिकरण कसं होईल, सर्वदूर कसं ते प्रयोग होतील, प्रत्येक शाळेत तसा प्रयोग कसा होईल, प्रत्येक शाळा कशी आदर्श होईल, प्रत्येक शाळा कशी अभिसारखी किंवा अभिच्या रस्त्याने जाईल किंवा त्या वाटेने जाईल, असं व्हायला हवं. यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. हे दोन्ही पुस्तकं बालरंग आणि अभिरंग, त्यात शिक्षकांनी जे अनुभव दिलेले आहेत ते वाचताना आपण सगळेच खऱ्या अर्थाने समृद्ध होणार आहे. मी मराठीतल्या कादंबऱ्या कधी वाचत नाही, खरं सांगतो, कारण एक पन्नालाल पटेलांची कादंबरी वाचली, नेमाड्यांची कादंबरी वाचली आणि पूर्वीच्या साने गुरुजींच्या, त्या सोडल्यानंतर मराठीत काही चांगल्या कादंबऱ्या झाल्या तसं माझं मत नाही. पण विचार साहित्य आणि अनेक साहित्य चांगलं प्रसिद्ध होतं. बालरंग आणि अभिरंग ही दोन्ही पुस्तकं मराठी साहित्य विश्वाला, शिक्षण विश्वाला आणि भाषा विश्वाला आणि शाळा विश्वाला समृद्ध करतील
याची मला पक्की खात्री आहे. मी एवढं बोलून पुन्हा एकदा अभिमधल्या सगळ्या शिक्षक वर्गाचं, अभि सुरू करणाऱ्या संस्थापकांचं, या शाळेला आकार देणाऱ्या प्रभू सरांचं आणि तो वारसा पुढे नेत असणाऱ्या गिरीश सामंतांच्या सगळ्या टीमचं, मुख्याध्यापकांचं, शिक्षकांचं आणि पालकांचं आणि माझ्या गोरेगावकरांचं मी अभिनंदन करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा आणि उद्योग मंत्री माननीय सुभाष देसाई आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि शाळेचे माजी विद्यार्थी या नात्याने त्यांचं मनोगत व्यक्त करतायत. अभि गोरेगावकर शाळेतर्फे ही जी 2 पुस्तकांचं प्रकाशन होतं आहे, अभिरंग आणि बालरंग, खरोखर एक चांगला योग आहे आणि शाळेच्या मागे तर पूर्ण इतिहासच आहे. तसं म्हटलं तर गोरेगावची जडणघडण आणि अभि गोरेगावकर शाळेचा प्रवास हे वेगळं करताच येणार नाही. इतकी शाळा ह्या गोरेगावच्या लोकजीवनाशी एकरूप झालेली आहे. अगदी त्या काळामध्ये म्हणजे ग्रामपंचायतीच्या काळापासून सुरू झालेली शाळा, जसं गाव वाढलं त्याचं रूपांतर शहरात झालं आणि आता तर टोलेजंग टॉवर्स उभे राहिलेले दिसतात. परंतु शाळेचं जे महत्त्व आहे ते काही कुठेही कमी झालेलं नाही. मी या शाळेमध्ये 1956 ते 1961 ह्या वर्षांमध्ये होतो. तेव्हा 11वी ही SSC होती आणि त्या 4 वर्षाचं 8वी 9वी 10वी 11वी 4 वर्षाचा जो काही अनुभव आहे तो मी कधीही विसरू शकलेलो नाही. तसं शाळेने अनेक विद्यार्थी घडवले, असंख्य विद्यार्थी इतक्या सर्व काळामध्ये घडवले. ते विदेशामध्ये आपलं काम करतायत, नावारूपाला आलेले आहेत, निम्या क्षेत्रामध्ये त्यांनी ठसा उमटवलेला आहे. परंतु हे सगळे जेव्हा केव्हा भेटतात तेव्हा शाळेला मात्र विसरत नाहीत, आवर्जून शाळेचा उल्लेख करतात आणि त्या आठवणीमध्ये आम्ही रंगून जातो. मला तर असं वाटतं स्वतःला की माझ्या जो काही मी आता आहे तो किंवा जी काही प्रगती झालेली असेल त्या प्रगतीमध्ये शाळेचं जे काही योगदान आहे की शाळेमुळे मला जे काही पाहायला, शिकायला, अनुभवायला मिळालं, केवळ अभ्यासच नव्हे तर एक व्यक्ती म्हणूनसुद्धा स्वतःला घडवायला जो शाळेचं मला मार्गदर्शन मिळालं, मदत मिळालेली आहे. खास करून प्रभू सर हे आमच्या वेळेला मुख्याध्यापक होते, अत्यंत शिस्तप्रिय मुख्याध्यापक होते. परंतु तेवढीच त्यांच्याकडे सर्वांच्या विषयीची जाणीव होती आणि विद्यार्थ्यांची अडीअडचण असली तर ते त्याच्या मागे खंबीरपणानं उभेसुद्धा राहतात. असा अनुभव मला आलेला आहे. जेव्हा आमच्या कुटुंबावर काही अडचण आली होती त्या काळामध्ये प्रभू सरांच्या कानावरती गोष्ट गेली आणि मला सांगितलं की तू डगमगू नकोस, तू ह्याच्यामध्ये तुझं अभ्यासाचं वरून लक्ष काढू नकोस, अभ्यास पूर्ण कर, शाळा पूर्ण कर आणि तुला काही मदत लागली तर मी करतो. असं करून त्यांनी मला खूप मोठा धीर दिला होता. असं मलाच नाही, ज्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्यांना असं लक्षात यायचं की त्या अडचण आहे त्याच्यासाठी ते जरूर अगदी काळजीपूर्वक लक्ष देऊन त्यांना त्यांच्या मार्गावर पुढे जायला मदत करायचे. शाळेने अभ्यासाबरोबरच आम्हाला सांस्कृतिक क्षेत्रात, खेळांच्या क्षेत्रात, इथं सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा चांगले उपक्रम आणि आयोजित करून त्यामध्ये भाग घ्यायला लावलं आणि त्याच्यामध्ये त्या काळामध्ये नामांकित साहित्यिक शाळा बोलवत असे, त्यांची व्याख्यानं व्हायची. त्यानंतर निरनिराळ्या आमच्या ज्या सहली व्हायच्या त्यासुद्धा अर्थपूर्ण असायच्या. म्हणजे प्रभू सर स्वतः आकाशदर्शनाचा कार्यक्रम घडवायचे आणि एक लांब दुर्बीण आणून तिच्यातून मुलांना सर्व दाखवायचे. अगदी युनेस्कोचे असे चांगले लघुपट माहितीपूर्ण हे आवर्जून आम्हाला दाखवले जायचे. सर्वांगीण प्रगती व्हावी आणि विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावे, त्याचं व्यक्तिमत्व हे परिपूर्ण व्हावं हा शाळेचा दृष्टिकोन राहिलेला आहे. आणि म्हणूनच शाळेच्यासाठी काहीही करायची गरज असेल तेव्हा ती प्रत्येक विद्यार्थ्यांनी किंवा माजी विद्यार्थ्याने सज्ज असलंच पाहिजे. त्या दृष्टीने आम्हीसुद्धा सर्व शाळेशी संपर्क ठेवून आहोत आणि शाळेची प्रगती बघताना खास करून मराठी माध्यम टिकवण्यासाठी शाळेचे जे प्रयत्न चाललेले आहेत आणि त्यासाठी वेगवेगळे उपक्रम केले जातात ते पाहून खरोखरच आनंद होतो आहे. आणि म्हणूनच या शाळेशी जोडलेलं राहणं हा एक मोठा आनंदाचा आणि अभिमानाचा विषय आहे. मी ह्या कार्यक्रमानिमित्त सर्वांनाच
खास करून गिरीश सामंत त्यांची सर्व जी टीम आहे ती मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थीसुद्धा यांना सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. युनिलिव्हरच्या आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट रिसर्चचे व्हाईस प्रेसिडेंट, हिंदुस्तान लिव्हर बंगलोर संशोधन केंद्राचे प्रमुख, मुंबई IIT इथे प्राध्यापक असणारे श्रीयुत विजय नाईक, द शिक्षण मंडळ गोरेगाव या संस्थेचे अध्यक्ष आणि माजी विद्यार्थी आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचं मनोगत. नमस्कार. आज प्रकाशित होत असलेल्या पुस्तकाचे 2 खंड हा स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवर जन्माला आलेल्या एका शिक्षण संस्थेचा मागच्या 80 वर्षाच्या वाटचालीचा इतिहास आहे. जसा जसा काळ पुढे सरकत जाईल तसं तसं ह्या पुस्तकाचं औचित्य आणि महत्त्व वाढत जाणार आहे याची मला खात्री आहे. आपल्या देशात इतिहास जसा घडला तसा वस्तुनिष्ठपणे लिहून ठेवण्याची, त्याचं दस्तऐवजीकरण करण्याची परंपरा जवळपास नाहीच अशी अवस्था आहे. या संदर्भात प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी जवळपास 20 वर्षापूर्वी एक मोठा संशोधन प्रकल्प हातात घेतला होता. त्याची कथा सांगता येण्यासारखी आहे. 1000 वर्षापूर्वी 4 जुलै 1054 साली सर्व जगात खळबळ उडवून देणारी एक विलक्षण घटना घडली होती. एका तेजस्वी तेजोमेघाचा त्या दिवशी आकाशात जन्म झाला होता. त्याचं नाव क्रॅब नेब्युला. क्रॅब नेब्युलाचा प्रकाश इतका प्रखर होता की दिवसाच्या सूर्यप्रकाशातही शुक्र ताऱ्याच्या 5 पट तेजाने तो आकाशात चमकायचा. रात्री त्याच्या प्रकाशात पुस्तकं वाचता यायची. या विलक्षण घटनेची नोंद जगाच्या कानाकोपऱ्यात झालेली आढळते. दक्षिण अमेरिका, इजिप्त, चीन, जपान इथे वेगवेगळ्या स्वरूपात त्या घटनेची तारीख आणि वर्णनं यांचा तपशील उपलब्ध आहे. नारळीकर आणि पुणे विद्यापीठाच्या प्राच्य भाषा तज्ज्ञ श्रीमती भाटे यांच्या अभ्यास गटाने इसवी सन 1054च्या आसपास भारतात कोरले गेलेले शिलालेख, वेगवेगळ्या भाषात लिहिलेली हस्तलिखितं, ललित साहित्य, खगोलशास्त्रीय साहित्य सारं काही पिंजून काढलं. पण चीन किंवा इतर देशात ज्या निसंदिग्ध शब्दात या अभूतपूर्व घटनेचं दस्तऐवजीकरण झालेलं आढळतं तसं त्यांना अख्ख्या भारतात काहीही सापडलं नाही. अखेर हताश होऊन हा प्रकल्प बंद करावा लागला. नारळीकरांनी 2001 साली करंट सायन्स नियतकालिकात या वैफल्यकारक प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली आहे. पुराण कथांच्या मधला कल्पनाविलास आणि भाटाने त्यांच्या पोशिंद्यावर केलेलं स्तुतीपर काव्य म्हणजे इतिहास समजण्याची आपली परंपरा आहे. ह्या पार्श्वभूमीवरती जुन्या स्मृती, जुनी कागदपत्र नष्ट होण्यापूर्वीच गिरीश सामंत आणि त्यांच्या सहकार्याने मागची 3 वर्ष खपून संस्थेचा इतिहास लिहून काढून एक मोठी सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे असं मला वाटतं. ह्या 80 वर्षाच्या कालखंडात सभोवतालच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीत कमालीचा बदल होत गेला आहे. पण ध्येयनिष्ठेने नव्या समस्या, नवी आव्हानं यांना सामोरं जात असताना प्रयोगशीलतेने नवे नवे मार्ग संस्थेला शोधावे लागले. त्यातले बरेचसे प्रयोग यशस्वी झाले, पण वास्तव, व्यवहार आणि विवेकाचा विचार करून काही सोडून सुद्धा द्यावे लागले. हा सारा समृद्ध अनुभव या पुस्तकात पारदर्शकपणे सादर करण्यात आलेला आहे. ज्यांना ज्यांना असं वाटतं की शिक्षण ही विक्रिय वस्तू असताना शिक्षण ही राष्ट्र उभारणीच्या कामातली गुंतवणूक आहे आणि गुणात्मकरित्या उत्कृष्ट शिक्षण मिळणं हा प्रत्येक मुलाचा आणि मुलीचा जन्मसिद्ध मूलभूत अधिकार असला पाहिजे, त्या सर्वांना हा अनुभवाचा ठेवा अमूल्य वाटणार आहे याची मला खात्री आहे. या महत्त्वाच्या प्रसंगाच्या निमित्ताने एकंदर शिक्षण क्षेत्राला भेडसावत असलेल्या, आपल्या सर्वांनाच परिचित असलेल्या पण 2 अतिशय कळीच्या प्रश्नांची पुन्हा एकदा नोंद घेणं आणि संस्थेच्या भूमिकेचा पुनरुच्चार करणं औचित्यपूर्ण होईल असं मला वाटतं. कोणती भाषा शिक्षणाचं माध्यम असावी हा वारंवार उफाळून येणारा पहिला कळीचा आणि वादाचा प्रश्न आहे.
विद्यार्थ्यांना दुसरी भाषा म्हणून इंग्रजीचं उत्तमातलं उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्या भाषेच्या वापराचा सराव करण्याची संधी मराठी माध्यमाच्या शाळात सुद्धा उपलब्ध असली पाहिजे. या बाबतीत कुणाचंच दुमत असायचं कारण नाही. पण इतिहास आणि आजचं वास्तव असं सांगतं की रोजच्या जगण्याशी जोडलेली भाषाच निसर्गाला, संस्कृतीला आणि जीवनाला समजून घेणारी मर्मदृष्टी माणसाला देऊ शकते. भारताला पहिलं नोबेल पारितोषिक मिळवून देणारी गीतांजली ही मुळात बंगाली भाषेत लिहिली गेली. मागच्या 120 वर्षात ज्यांना विज्ञानातील नव्या शोधांसाठी नोबेल पारितोषिक जाहीर झाली, त्यात फारच थोड्या अशा व्यक्ती सापडतील की ज्यांचं शालेय शिक्षण हे कुटुंबात, परिवारात किंवा परिसरात बोलल्या जाणाऱ्या भाषेत झालेलं नाही. माझ्या व्यावसायिक कामाच्या संदर्भात चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेस ह्या संस्थेशी संबंध यायचा. या संस्थेत डिसिपेटिव्ह पार्टिकल डायनॅमिक्स सारख्या गुंतागुंतीच्या वैज्ञानिक विषयात PhD पर्यंत पूर्णतः चिनी भाषेत चाललेलं जागतिक दर्जाचं अप्रतिम संशोधन आणि प्रबंध लेखन मी स्वतः पाहिलेलं आहे. त्यामुळे शाळेत केवळ बाबूलोक घडवायचे नसतील आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचा आपला संकल्प असेल तर निव्वळ माहिती गोळा करण्याचं नाही तर नवं ज्ञान रचण्याचं शिक्षण मुलांना द्यायचं असेल तर माध्यम म्हणून मराठीला दुसरा पर्याय असूच शकत नाही. पण मराठी भाषा माध्यम म्हणून स्वीकारली की प्रमाण मराठी ही तथाकथित शुद्ध मराठी असली पाहिजे आणि शुद्ध मराठी कोणती तर आम्ही बोलतो ती, असा हट्टाग्रह देखील अभिजनाला सोडावा लागणार आहे. मराठी विश्वकोशाप्रमाणे मराठी भाषा कुटुंबात 60 पेक्षा जास्त बोली भाषांचा समावेश होतो. तथाकथित शुद्ध भाषेच्या अहमन्यतेपोटी आणि त्यातून घडणाऱ्या भाषिक हिंसेमुळे मराठीचं हे वैविध्य आणि बोलीभाषामधला संपादित ज्ञान हे वेगाने लुप्त होत चाललं आहे. शाळांना जाणीवपूर्वक हे पाहावं लागेल की प्रमाण भाषेचा परिचय करून देताना बोलीभाषांचा अवमान होणार नाही. सध्याच्या शुद्ध मराठीत हरवलेलं पुस्तक शोधल्यानंतर एखादी निर्जीव वस्तू सापडावी तसं आपल्याला सापडतं. पण एखाद्या आदिवासी कातकरी मुलाच्या बोलीत मात्र एखाद्या जीवाभावाच्या मित्रासारखं ते पुस्तक त्याला सापडत नाही तर भेटतं. बोलीभाषेतील शब्दांचा अंतर्भाव प्रमाण मराठीत झाला तर खरं म्हणजे मराठीच अधिक जिवंत आणि रसरशीत होणार आहे. दुसरा कळीचा प्रश्न आहे शिक्षणासाठीच्या आर्थिक तरतुदीचा. शिक्षणावरचा 2019 साली आपल्या देशात झालेला खर्च सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या फक्त 3.1% होता. भारताचं राष्ट्रीय शिक्षण धोरण नुकतंच प्रसिद्ध झालं आहे. धोरणात असं म्हटलं आहे की सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% खर्च शिक्षणावरती करण्याची सरकारची इच्छा आहे. पण कोणतंही कालबद्ध अभिवचन न देता शक्य तितक्या लवकर तसं करण्यात येईल अशी भूमिका घेऊन शासनाने शिक्षणाबद्दलची स्वतःची आर्थिक जबाबदारी झटकून टाकली आहे. शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या वाटा मोकळ्या करून दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे खिशाला झेपेल त्या दर्जाचं शिक्षण बाजारभावाने विकत मिळणार आहे. अनुदानित शाळांचं अनुदान वेगवेगळ्या क्लुप्त्या करून कमी केलं जात आहे. प्रत्येक तुकडीमागे 1.5 शिक्षकाचं अनुदान पूर्वी मिळायचं. आता फक्त एका शिक्षकाची तरतूद आहे. चित्रकला, हस्तकला, संगीत, नृत्यकला, ग्रंथपाल, विज्ञान प्रयोगशाळेतले परिचर किंवा सहाय्यक आणि समुपदेशक यांची गरजच नाही अशी भूमिका घेतली जाते. ही काटकसर करता करता शिक्षणाच्या गुणवत्तेचा आणि सार्वत्रिकतेचा बट्ट्याबोळ होत जाणार आहे. आत्मनिर्भर बनण्याची आपली महत्वाकांक्षा आहे. आर्थिक क्षेत्रात शेजारी देश चीनला आव्हान देण्याची आणि परदेशी उद्योजकांना भारतात आकृष्ट करण्याची जिद्द आपण ठेवत आहोत. पण कामगार विषयक कायदे गुंडाळून ठेवले की उद्योजक आपल्याकडे येतील हा मोठा भ्रम आहे. माझा वर्गमित्र सुदर्शन सराफ याचे चीन आणि महाराष्ट्रात मुरबाडला कारखाने आहेत. आज सुदर्शनच्या चिनी कामगारांचा पगार भारतातल्या कामगारांच्या तिप्पट आहे. तरी उद्योजक चीनला जातात. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्ता, कौशल्य आणि उत्पादकता असलेल्या माणसांची
तिथली उपलब्धता. माझा स्वतःचा अनुभव आहे. युनिलिव्हर कंपनीच्या भारतातल्या संशोधन केंद्रासाठी विषयाचं मर्म जाणणाऱ्या उच्च शिक्षित संशोधकांची नेमणूक करणं फार कठीण जायचं, कारण प्रत्येक उमेदवाराची शैक्षणिक गुणवत्ता आणि विषयाची समज फार सुमार असायची. युनिलिव्हरच्या शांघायच्या संशोधन केंद्रात उत्कृष्ट दर्जाच्या वैज्ञानिकाची नेमणूक करणं हे त्या मनाने फार सोपं होतं. ही किमया चीनने साधली. याचं एक कारण म्हणजे सार्वत्रिक, मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणात चीनने केलेली राष्ट्रीय गुंतवणूक. उदाहरणार्थ सांगायचं तर 2018 साली चीनने 5 ते 24 वर्ष या शिक्षण योग्य वयोगटातल्या प्रत्येक मुलामागे शिक्षणावर सरासरीने 1,45,000 रुपये खर्च केले होते. भारतात हीच रक्कम 2018 साली केवळ 12,000 रुपये एवढी होती. शक्यता अशी आहे की दिवसेंदिवस धीरूभाई अंबानी स्कूल सारख्या वर्षाला 4 लाख रुपये फी घेणाऱ्या, श्रीमंतांना चांगलं शिक्षण देणाऱ्या शाळाच फक्त शिल्लक राहतील. आपण सर्वांनी वेळीच सावध होण्याची आणि या शिक्षणद्रोही धोरणांच्या विरोधात आवाज उठवण्याची गरज आहे. तसं झालं नाही तर सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या रुपये 12,000च्या तुटपुंज्या तरतुदीतही काटकसर होत जाणार आहे. शेवटी नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी सांगितलेलं एक विदारक सत्य कुठेतरी वाचलं होतं, ते सांगून मी थांबतो. अमर्त्य सेन म्हणतात, ज्या देशात सरकार शिक्षणावरती खर्च कमी करते त्या देशात पोलीस यंत्रणा आणि तुरुंगावरचा खर्च वाढवावा लागतो. नमस्कार. शिकणारी शाळा अभिरंग, शिकणारी शाळा बालरंग या पुस्तकांचा डिजिटल प्रकाशन सोहळा आपण पाहता आहात ग्रंथालीच्या ग्रंथाली वॉच या फेसबुक पेजवरून आणि वैभव महाराष्ट्राचे या यूट्यूब चॅनलवरून. या पुस्तक संचाची मूळ किंमत आहे 650 रुपये, सवलतीच्या दरात 400 रुपये आणि 40 रुपये वेगळ्या टपाल खर्चासह हे पुस्तक आता आपल्यासाठी उपलब्ध आहे. याची नोंदणी करा. चाकोरीचा सुरक्षित मार्ग सोडून वेगळा विचार करून पाहणं, सतत प्रयोग करून पाहणं, बदल हवा असेल तर आधी स्वतः बदला, हे धाडस आणि उमेद बाळगणं हे सूत्र आहे द शिक्षण मंडळ गोरेगाव या संस्थेचं आणि तिच्या शाळांचं. संस्थेला अभिरंग, बालरंग या सर्वांना मनापासून शुभेच्छा. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया. नमस्कार.